लोकशाही द ग्रेट न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या सोबत आहेत दांडे महेश अर्जुनराव, हे प्रभाग क्रमांक 17 चे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, शिवसंग्राम व मित्र पक्षाचे महायुतीमध्ये ते या ठिकाणी उभे आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आपल्या वार्डामध्ये, आपल्या प्रभागामध्ये नागरिकांच्या काय समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी आपलं काय विजन आहे, त्या संदर्भात आपण काय सांगा. नक्कीच मागील 2016 मध्ये ज्या निवडणुका पार पडल्या होत्या नगरपालिकेच्या, त्यानंतर आमच्या प्रभागामधून एम आणि राष्ट्रवादी आघाडीकडून एक कॅन्डिडेट दोन निवडून आले होते. परंतु दुर्दैवाने त्या कॅन्डिडेटचं वर्षानंतरच हे झालं, निधन झालं. आणि दुसरे जे एम चे कॅन्डिडेट होते ते स्थानिक राहिला ते संभाजीनगरला होते, पण एमच्या लाटेमध्ये निवडून आले. ते त्याचं नाव फक्त इथं होतं. तदनंतर 10 वर्षामध्ये आजपर्यंत कसल्याही प्रकारचा विकास कामे या बीड शहरामध्ये प्रभाग क्रमांक 17 मध्ये झालेले नाही. खूप मागासलेला हा प्रभाग राहिलेला आहे. रस्ते नाले आपण पाहू शकता की हा मुख्य रोड आहे बाजारपेठेत आमच्या काळाचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरुवाती होती बीड शहरामध्ये येण्यासाठी. हा मुख्य रस्ता आहे. पूर्ण खड्डे, रस्ते, नाल्या सर्व बाबींनी हा प्रभाग अत्यंत मागच्या एकदम बॅकफुटवर आहे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आम्ही तो रस्ता, नाल्या आणि बाकीचे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. आता आपल्याच वार्डामध्ये नाही तर बीड शहरामध्ये कचऱ्याची खूप मोठी समस्या आहे. जिथं जाऊ तिथं आपल्याला कचरा साचलेला दिसतो आणि दुर्गंधी सुटलेली दिसतो. तर अनेक मेट्रो सिटी मध्ये टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तूचे प्रोजेक्ट तयार झालेले आहेत. तर भविष्यामध्ये आपण काही नियोजन करू शकतो का? नक्कीच आपण जे विचारलेला प्रश्न आहे तो माननीय अजितदादा पवार, आमचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, यांचे नेते, ते स्वतः या निवडणुकीकडे लक्ष घालून आहेत आणि त्यांनी हा प्रश्न उपस्थित पण केलेला आहे. त्याचा मार्गी लावण्याचा पण त्यांनी एक उपाययोजना केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका आमच्याकडे 100% येणार आहे. नगराध्यक्ष आमचे पण निवडून येणार आणि बाकीचे आमचे 52 कॅन्डिडेट ते पण निवडून येणार आहेत. कचरा डिपोच्या बाबतीत आम्ही डायरेक्ट मुंबई आणि पुणे, दिल्ली या मेट्रो सिटीच्या धर्तीवर एक मोठा आपण सांगितले की टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू याकडे लक्ष घालून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच हे पूर्णत्वाकडे जाईल आणि बीड जिल्ह्यामध्ये एक मोठा प्लॅन उभा राहील, जेणेकरून ह्याचे टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू आणि त्याच्यापासून रस्ते काही करता येतील का त्या धर्तीवर, त्याचे प्रयत्न आम्ही नक्कीच येणाऱ्या काळात करणार आहोत. आपल्या प्रभागामध्ये सर्वसामान्य जनतेचे काय प्रश्न आहेत? सर्वसामान्य जनतेचा एकच प्रश्न किंवा हे रस्ता, नाली, पाणी, सुरक्षिततेच्या बाबतीत सीसीटीव्ही फुटेज माझा म्हणजे विजन ते आहे की हा प्रभाग पूर्ण सीसीटीव्ही फुटेज मध्ये मला बीड शहरामध्ये पहिल्यांदा करून दाखवायचा आहे. दुसरं, माझ्या प्रभागामध्ये बीड जिल्ह्यातले सर्वात प्रमुख कॉलेज बालविंग कॉलेज आणि मीडिया कॉलेज येत आहे. म्हणजे शैक्षणिक बाबतीत पण आमचे खूप माझं उद्दिष्ट आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये एमपीएससी युपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करणे, त्यांच्या आरोग्यासाठी आम्हाला इथं प्रभागातल्या आरोग्यासाठी एक स्थानिक स्वास्थ्य केंद्र इथं आम्हाला उभा करायचे. इथं काही प्रभागातले जे काही ओपन स्पेस आहेत त्याच्यावर आम्हाला नगरपालिकेच्या माध्यमातून जे बालवाडी केंद्र असतात, प्रमुख संस्कार केंद्र, तसे पण संस्कार केंद्र उभारण्याचा आमचा उद्देश आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आम्ही ते उभारू. बीड शहरामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये अजून एक प्रश्न सतावतो सर्वांना की बेरोजगारांना रोजगार नाही. तर रोजगाराच्या संदर्भामध्ये आपण काय सांगतो? माननीय आमचे नेते अजितदादा पवार साहेब, पालकमंत्री बीड जिल्ह्याचे, यांनी आता 550 ते 600 कोटी रुपये हा निधी CSR मार्फत टाटा सारख्या मोठ्या मोठ्या कंपन्यांसोबत इथं इन्व्हेस्टमेंट होतात आणि ITIच्या क्षेत्रामध्ये आताच आपण पाहू शकतात की बीड मध्ये 2 ITI सेंटर ओपन केले. त्याच्यामध्ये जवळपास 1.5 ते 2 लाख विद्यार्थी शिक्षण घेऊन इथं त्यांना रोजगार पण उपलब्ध होण्यासाठी का एक मोठी मदत होणार आहे. आपण पाहू शकता किंवा दादा आल्यानंतर, पालकमंत्री झाल्यानंतर रेल्वे पण बीडला सुरू झाली आहे, विमानतळाचं पण आता ऍक्विजिशन सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 2 वर्षात 3 वर्षात बीड मध्ये विमान सुद्धा आता भाड्याने घेईल. माजी नगरसेवक डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी सांगितलं की गेवराचं पार्सल गेवराला आम्ही पाठवून देऊ, या संदर्भात काय बोलणार? नक्कीच त्यांची जे सांगणं आहे ते पण इथले स्थानिक नाहीये, ते पण राजुरीचं पार्सल आहे. राजुरीचं पार्सल बीड मध्ये त्यांनी 40 वर्ष सत्ता भोगली आहे.
सत्ता भोगून त्यांनी आजपर्यंत 35 वर्षामध्ये जे बॅकफुटवर बीड नेले त्याच्याकडे दुर्लक्ष आता होणार नाही. कारण की आमच्यासारखे तरुण युवक माननीय विजयसिंह पंडित आणि शिवाजी पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली अमरसिंह पंडित आणि माननीय पालकमंत्री अजितदादा यांच्या मार्फत आम्ही आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये मी स्वतः LLB LLM शिक्षा पोस्ट ग्रॅज्युएशन आहे माझं. मी वकिली क्षेत्र सोडून माझ्या प्रभागाच्या विकासासाठी निवडणूक लढवत होते. या दृष्टिकोनातूनच दादाने आम्हाला ह्यावेळी संधी दिलेली आहे. आणि नगरपालिकेमध्ये प्रशासनामध्ये कसे कामं चालतात काय चालतात त्याचा पूर्ण अभ्यास नगरपालिकेचा पूर्ण ऍक्ट ते सगळं मला एकदम पाठ केलेले आहेत आणि मला पूर्ण अभ्यास आहे. मी प्रभागाच्या बाबतीत आणि येणाऱ्या ज्या अडचणी असतील त्या बाबतीत पूर्ण सक्षम काम करून मला प्रभागाचा विकास करून घेण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. कालच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची बीडमध्ये सभा झाली. त्या सभेमध्ये त्यांनी उल्लेख केला की अरे खड्डे सगळे खड्डे बीड शहरामध्ये. आणि खरंच बारामती एक वेळेस सर्वांनी पाहायला पाहिजे. बारामती शहरामध्ये जर गेलं तर असं वाटतं विदेशामध्ये आलो आपण. तर बीड शहराचा विकास का झाला नाही ही मानसिकता दादांनी सांगितली, आपणही सांगितली. तर आपल्या सर्वांकडनं बीड शहराचा विकास व्हावं हीच बीड वासियांची अपेक्षा आहे आणि भविष्यात ते आपल्या माध्यमातून पूर्ण हो अशी शुभेच्छा आमच्याकडनं. आणि हे होते आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, शिवसंग्राम व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार दांडे महेश अर्जुनराव, प्रभाग क्रमांक 17 चे नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्याशी आताच आपण सविस्तर बोललो. तर त्यांना एक छोटस आवाहन करायचंय, त्यांच्याकडे आपण जाऊया. बीड नगरपालिकेच्या अनुषंगाने मी जे निवडणुकात उतरलोय आज, माझ्या प्रभागातील नागरिकांना मला एकच आवाहन करायचं की माझ्या समोर जे कंटेस्ट आहेत, जे उमेदवार आहेत, जे माझ्या विरोधात सध्या कंटेस्ट मध्ये आहेत, मला त्यांना आणि प्रभागातील नागरिक एकच आवाहन करायचे, माझ्या समोर कंटेस्ट आहेत ते कंटेस्ट स्वतः अजूनही प्रभाग राहत नाहीत, त्याचे मतदान करीत आहेत, ते उभा राहिलेत, पण ते प्रभागाचे नागरिक नाहीयेत. तर मला प्रश्न हा नागरिकांनाच आहे, माझ्या प्रभागाच्या नागरिकांना प्रश्न आहे की बाबा जे उमेदवार समोर आपल्या समोर आहेत ते स्वतः प्रभागाचे नागरिक सुद्धा नाहीयेत. मग तुम्ही त्यांच्याकडे प्रश्न घेऊन कसे जाणार, तर तुमचे प्रश्न कसे सोडून घेणार. प्रभागाच्या नागरिकांना माझी एक विनंती आहे की आपण मतदान करताना एक सुसज्ज आणि सुसंस्कृत आणि अभ्यासू व्यक्तीला मतदान करावं एवढं विनंती करतो. आणि घड्याळ चिन्हासमोर आमच्या तिन्ही उमेदवारांना माझ्यासकट प्रचंड मताने विजय करावं एवढंच आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. ओके, धन्यवाद. आताच आपण म्हणजे दांडे सरांनी सविस्तर सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये असे सुशिक्षित शिकलेले तरुण या ठिकाणी इलेक्शन मध्ये निवडणुकीमध्ये उभं राहिले पाहिजेत. तेव्हा बीड शहरासह महाराष्ट्र राज्याचा विकास होऊ शकतो असं या ठिकाणी त्यांनी आवर्जून सांगितलं. ते पण सत्य आहे. धन्यवाद. मी लोकशाही पत्रकार संघाचा संपादक भागवत वैद्य. थँक्यू. धन्यवाद.